मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होतंय, तर टाळ्यांचा कडकडाट सुरू राहायला पाहिजे. ज्या क्षणांची आपल्याला उसंत होती तो क्षण अर्थातच सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब यांची उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करताना छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आजच्या इथे उपस्थित असलेल्या आदरणीय दीपकजी केसरकर आणि तमाम मान्यवरांसाठी. आणि आपल्या सर्वांचा आवडता हिरो, द चॉकलेट बॉय अँड द ब्रँड एम्बॅसेडर ऑफ सॅटर्डे क्लब ग्लोबल टूर संदीप कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत. जरा जोरदार टाळ्या. टाळ्या फास्ट नाही वाजल्या, डोंबिवली फास्ट सारख्या टाळ्या वाजल्या. कम ऑन. थँक्यू. रिक्वेस्टिंग एव्हरीबडी टू प्लीज काइंडली बी सीटेड. आणि सर्वप्रथम मी आदरणीय विलासजी शिंदे साहेब, आपण इथे उपस्थित असाल तर कृपया आपणही मंचावर येऊन विराजमान व्हावं अशी मी आपणास विनम्रपूर्वक विनंती करतो. आणि लगेचच आपण सर्वप्रथम सन्मान सोहळ्याकडे वळतोय. मी कार्यक्रमाचे आजचे प्रमुख अतिथी असणारे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना यथोचित सन्मानित करण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके चेअरमन मॅनेजिंग ट्रस्टी अशोकजी दुगाडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी केसरकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. ज्यांनी संपूर्ण शिक्षणाचा वसा वारसा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज या ठिकाणी सांभाळलाय, जपलाय, जोपासलाय ते सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री यांना ही सॅटर्डे क्लबची उद्योजकीय शॉल अर्पण करताना सन्माननीय ट्रस्टी अजित मराठे साहेब. मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आणि मी वैशाली आणि सगळ्या टीमला विनंती करतो की आपण महाराष्ट्र गीत गाण्यासाठी मंचावर यायचंय. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी उभं राहून महाराष्ट्र गीत या ठिकाणी आपण साकारणार आहोत. ज्या महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आपल्या सगळ्यांना आहे ते महाराष्ट्र गीत आमच्या सोबत आपण सगळे गाल. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतडीच्या तट्टानाया, भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीना आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीना आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानीच्या सुलतानीला
जवाब देती जिभा अस्मानीच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. धन्यवाद. मान्यवरांनी कृपया धन्यवाद, स्थानापन्न धन्यवाद. व्हावं अशी मी आपणास विनंती करतो. कलारंग हा सॅटर्डे क्लबचा जो कला क्षेत्रातला संच आहे त्याच्या वतीनं आजचा हा महाराष्ट्र गीताचा कार्यक्रम इथे सादर झाला. यानंतर अजिता वळूया आपण पुढच्या कार्यक्रमाकडे. नक्कीच किरण सर, आता आपण महाराष्ट्र गीत इथे ऐकलंय, सगळ्यांनाच एक वेगळं स्फुरण चढलेलं आहे. पुढच्या कार्यक्रमाला जाण्याआधी आपले बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मिलिंद पाटील सर आणि संग्राम लिमये सर यांना मी विनंती करीन की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हायचंय. आता आपण सॅटर्डे क्लबची एव्ही बघणार आहोत. मान्यवरांना देखील विनंती आहे की ही एव्ही नक्कीच तुम्ही बघा. आणि आज आपल्याकडे जे व्हिजिटर उपस्थित आहेत किंवा जे काही तरुण वर्ग आज आपल्याकडे उपस्थित आहे यांनी ही एव्ही नक्की बघावी. यामध्ये सॅटर्डे क्लबचा थोडक्यात प्रवास तुम्हाला सांगितलेला आहे. सॅटर्डे क्लबचं व्हिजन आणि मिशन हे दोन्ही पण यामध्ये तुम्हाला क्लिअर होतं. कॅन वी हॅव द एव्ही प्लीज? येस. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची माहिती. सॅटर्डे क्लबची स्थापना भारतातील सुप्रसिद्ध ब्रिज इंजिनियर स्वर्गीय माधवराव भिडे यांची. त्यांनी सॅटर्डे क्लब चळवळ 2000 साली सुरू केली. महाराष्ट्रीयांनी उद्योग व्यवसायातून लक्ष्मीची उपासना करावी, एकमेकांना मदत करून व्यवसाय वृद्धी करावी. श्रीमंती हे उद्योजकाच्या प्रगतीचे प्रतीक आहे. त्यामुळे अधिकाधिक मूल्याधारित आर्थिक प्रगतीसाठी आपण आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. सॅटर्डे क्लबची संकल्पना एकमेकास सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत या घोषवाक्यात प्रतीत होते. सॅटर्डे क्लबच्या उद्दिष्टांबद्दल बोलायचे झाल्यास परस्पर सहकार्यावर आधारित महाराष्ट्रीय व्यावसायिकांचे अर्थपूर्ण जाळे विणणे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तेजन देणे, श्रीमंत व एकसंघ महाराष्ट्रीयन व्यावसायिक समाजाची उभारणी करणे, महाराष्ट्रीय समाजाची व्यावसायिकतेबद्दलची मानसिकता बदलणे, सहसदस्यांच्या उत्पादन व सेवांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, सदस्यांनी एकमेकांना नियमित भेटणे, व्यावसायिक संधींची देवाणघेवाण करणे, सदस्यांच्या व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करणे, सदस्यांना परस्पर फायद्याचे व्यावसायिक करार करण्यासाठी उद्युक्त करणे,
अशी दमदार संकल्पना संस्थापक स्वर्गीय भिडे साहेबांचे कुशल व प्रभावी नेतृत्व आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या प्रचंड योगदानातून अल्पावधीतच क्लबच्या सदस्यांमध्ये उत्पादक, व्यावसायिक, तंत्रज्ञ, सल्लागार व विविध सेवा पुरवणारे इत्यादींचा समावेश झाला आहे. क्लबच्या कारभारावर विश्वस्त मंडळाची देखरेख असते. विश्वस्त मंडळाचे सभासद आहेत श्री अशोकजी दुगाडे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त, माजी कार्यकारी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँक, श्री प्रदीपजी ताम्हाणे, विश्वस्त आणि व्यवस्थापकीय संचालक, विनकोट कलर्स अँड कोटिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री रवींद्रजी प्रभुदेसाई, विश्वस्त आणि अध्यक्ष, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, डॉक्टर अजित मराठेजी, विश्वस्त आणि व्यवस्थापकीय संचालक, निर्माण ग्रुप, डॉक्टर सुरेश हावरे, विश्वस्त आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि संचालक, हावरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्री विजयजी परांजपे, विश्वस्त आणि माजी संचालक, सिमेन्स आणि बिझनेस कन्सल्टंट. क्लबचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत श्री अतुल अत्रे, डायरेक्टर, लेझर टेलिसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड, श्री नरेंद्र बगाडे, मार्केटिंग कन्सल्टंट, पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲडव्होकेट शैलेंद्र थत्ते, डायरेक्टर, ॲडव्होकेट शैलेंद्र थत्ते अँड असोसिएट्स, श्री संतोष पाटील, डायरेक्टर, यूकेज रिसॉर्ट, श्री छबिराज राणे, डायरेक्टर, छबी इलेक्ट्रिकल्स, श्री संग्राम लिमये, डायरेक्टर, संग्राम सिद्धी प्रायव्हेट लिमिटेड, श्री मिलिंद पाटील, डायरेक्टर, डेनफॅब कन्सल्टिंग इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड. सेक्रेटरी जनरल श्री विनीत बनसोडे, डायरेक्टर, द ग्राफोलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट, डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री श्रीकृष्ण पाटील, डायरेक्टर, अपमश्री ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड, डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणीस, डायरेक्टर, DFR इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड. या विश्वस्त मंडळाबरोबरच रिजन हेड, सेल हेड आणि CGC चे सक्रिय सभासद अशा स्वरूपात संघटनेची दमदार वाटचाल सुरू आहे. आता वेळ आहे येणाऱ्या संधीचा वेध घेण्याची आणि त्याचा उपयोग करून आपला उद्योग धंदा वाढवण्याची. आपली कार्यकारिणी सभासदांच्या व्यवसाय वृद्धीसाठी सतत प्रयत्नशील आहे. मित्र हो, बरेच काही करायचे आहे. आपली कार्यकारिणी या दृष्टीने काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. या उपक्रमात आपल्या सर्वांच्या सक्रिय पाठिंब्याची गरज आहे. एकीची वज्रमूठ आपल्या सर्वांच्याच आर्थिक व व्यावसायिक उन्नतीसाठी निश्चितच उपकारक ठरेल. चला तर उद्योग व्यवसायाच्या वाढीतून धनवृद्धीचा दृढ संकल्प करून त्यानुसार कामाला लागूया. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण या ध्वनिचित्रफितीचं स्वागत करूया. आणि काल आपले सेक्रेटरी जनरल विनीतजी बनसोडे सरांनी सांगितल्याप्रमाणे एक विक्रम आपण इथे प्रस्थापित करणार आहोत. सर्वाधिक सोशल मीडियावरती लाईव्ह गेलेला इव्हेंट म्हणून केसरकर साहेबांच्या उपस्थितीत आज आपण सॅटर्डे क्लबचा आजचा हा मराठी उद्योजकता दिवस जो आपण भिडे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ साकारतो. आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे मी प्रत्येकाला विनंती करेन की आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून आपण लाईव्ह जाऊन आत्तापासून लाईव्ह जाऊन जोपर्यंत केसरकर साहेबांचं भाषण होतंय तोपर्यंत आपण लाईव्ह जाऊन सर्वाधिक लाईव्ह झालेला एकाच वेळी मला वाटतं 1200हून अधिक या ठिकाणी उपस्थित उद्योजक उद्योजिका आहेत. तर सर्वांना आवाहन करेन की आपण आपल्या सोशल मीडिया अकाउंट्स हँडल्सवरनं कृपया आता लाईव्ह जावं. आता कार्यक्रमाच्या प्रमुख सूत्रांकडे वळताना मी सर्वप्रथम आमंत्रित करेन सन्माननीय चेअरमन आणि मॅनेजमेंट ट्रस्टी अशोकजी दुगाडे साहेब यांना की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया अशोकजी दुगाडे साहेब यांचं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मंत्री महोदय श्री दिलीपजी केसरकरजी, माझे विश्वस्त सहकारी प्रभुदेसाई, परांजपे सर, अजित मराठे,
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि आपले आजचे प्रमुख सन्माननीय पाहुणे श्री हेटे आणि मोर्डे आणि उपस्थित उद्योजक मित्रांनो, नमस्कार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत, त्याचा आवाज कसा असला पाहिजे? नमस्कार. दॅट्स इट. मित्रांनो, सुरुवातीला आपण 12 जुलै हा भिडे साहेबांनी मराठी उद्योजकांसाठी जे काही अमूल्य असा ठेवा दिला आहे त्याची आठवण म्हणून आपण कृतज्ञता दिवस साजरा करत होतो. आणि त्या कृतज्ञता दिवसाचा रूपांतर आपण वर्धापन दिनात केलेलं आहे. आणि वर्धापन दिनामध्ये आपलं ध्येय असं आहे की जास्तीत जास्त उद्योजक हे आपल्या चळवळीत सहभागी व्हावेत. आणि म्हणून आपण गेले कित्येक वर्ष 12 जुलै हा उद्योजकता दिवस साजरा करतो. गेल्या वर्षी आपण नवी मुंबईला साजरा केला. जवळजवळ 1200च्या जास्त उद्योजक त्यात होते. त्यात जसं आज आपल्या 1200च्या वरती उद्योजक आहेत आणि त्यामध्ये आज जवळजवळ 400 उद्योजक जे आपले सभासद नाहीत असे सुद्धा जॉईन झाले आहेत. आणि जे उद्योजक होऊ इच्छितात, जसं आपले यंग एंटरप्रेन्योर सेल आहेत, रुपाली ठाकूर उभ्या आहेत जरा, रुपाली ठाकूर हां, त्या नवीन सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन कॉलेजच्या फायनल इयरच्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण ट्युनिंग अप करतो की तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही नोकरी न करता उद्योजक सुरू करावा. तर जसं मगाच्या स्वप्नील जोशींनी सांगितलं की मराठी माणसाचं ध्येय काय, मराठी माणसाला पहिल्यापासून शिकवण कशी होती की बाबा अभ्यास कर, मोठा हो आणि सरकारी नोकरी कर किंवा सरकारी नाही तर जास्तीत जास्त बँकेत नोकरी कर. मग बँकेत नोकरी गेली की हाऊसिंग लोन नक्की मिळेल, व्हेकल लोन नक्की मिळेल. त्याच्यामुळे अशा प्रकारची मनोवृत्ती होती. ती मानसिकता बदलण्याचं काम हे सार्टर क्लबने घेतलं की बाबा याच्यापुढे नोकरी न करता उद्योजक व्हावा. हे 20 वर्षांनी खूप अडचणी असतानासुद्धा आपले संस्थापक अध्यक्ष माधवराव भिडेंनी हा विडा उचलला आणि त्यांनी सांगितलं नाही की मराठी माणसाची मानसिकता बदलून त्यांना उद्योजकामध्ये आणायचं, त्यांना उद्योजक बनवायचं. आणि स्वतः उद्योजक न म्हणता आपल्याबरोबर असलेले इतर उद्योजक आहेत, एकमेका सहाय्य करून ओघेव श्रीमंत, हा धडा त्यांनी दिला. आज जवळजवळ गेल्या 23 वर्षामध्ये आपण सुरुवात केल्यानंतर आज आपण 89 शहरामध्ये 5,500 आपले उद्योजक सभासद आहेत. आणि 1 मे दिवशी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण अटकेबाहेर झेंडा रोवला, तो म्हणजे सुरतला. विक्रम सनस जरा उभे राहा. हे बघा, सुरतवरनं आलेले आहेत सर्व. आज सकाळी 5 मंडळी पहाटे निघाली, पावसाचं वगैरे न बघता जिथे हजर आहेत. सुरतला आपण झेंडा उभारला आहे. पुढे आपण अहमदाबाद आणि बडोद्याला जातो आहे. बगडाल साहेबांनी 18-19ची इंदोरला तिकीटं बुक केलं. आपण 18-19ला सेकंड आपली बैठक आहे, तिथे आपण इंदोरला आपण चॅप्टर ओपन करतो आहे. एवढंच नव्हे तर आपले लोक, आपले LI चॅप्टरचे मेंबर जे आहेत, LI चॅप्टर मेंबर, हे मॉरिशसला गेले. त्या मॉरिशसला आपण जवळ 3 जॉईंट व्हेंचर केलेले आहेत. संतोषजी जरा उभा आपण, संतोष चाचकर LI चॅप्टर चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे गेलो होतो. त्याचप्रमाणे पुढच्या महिन्यामध्ये हीच मंडळी सगळे अमेरिकेला गेले आहेत. त्यामुळे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणजे ग्लोबल या शब्दावरती आपण पोहोचलेलो आहोत. आजच्या एकदा जोरदार टाळ्या, जोरदार. तर अशा प्रकारची आपण प्रगती आपण करत आलेलो आहोत. पुढचं पाऊल काय? तर पुढचं पाऊल जसं म्हटलं आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण फक्त नेटवर्किंगच नाही करत, तर काही पत्रकारांनी मगाशी स्वप्नील जोशींना विचारलं की मेंटॉरिंग, हा मेंटॉरिंगचा मुद्दा हा आपण उचललेला आहे. लिडरशिपचा मुद्दा आपण उचलला आहे. आणि आपण सतत लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण 2 दिवसाचा निवासी केलेला आहे. तिथे शेवटी आम्हाला बगाडे साहेबांना हाऊसफुलचा बोर्ड लावावा लागला की बाबा आता मेंबरशिपने पुढच्या वेळी घेऊ. त्याचप्रमाणे मेंटॉरिंगसाठी आपण अजित मराठे आणि त्यांचे सहकारी विनीत बनसोडे आपले इंटरनॅशनल कोच आहेत, ते सेक्रेटरी जनरल आहेत. हे मेंटॉरिंगचा पूर्ण 1 वर्षाचा कोर्स आपण घेतो. म्हणजे फक्त नेटवर्किंग करून आपण थांबलेलं नाही, तर जास्तीत जास्त उद्योजकांना
त्यांची लिडरशिप डेव्हलपमेंट करून मेंटॉरिंग करून त्यांचा उद्योग हा पुढच्या पायरीला कसा जाईल याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. आणि मला निश्चित असं वाटतं की आज इथे जवळ 1200च्या वरती लोक हजर आहेत, पण मला त्यांच्या चेहऱ्यावरती असं वाटतं की जवळ 1,20,000 उद्योजक इथे हजर आहेत. इतकं त्यांच्यावरचं तेज आहे, इतकं त्यांच्या चेहऱ्यावरती पॉझिटिव्हनेस दिसतो आहे. हे असंच राहिलं पाहिजे आणि अशाच प्रकारे आपण पुढची वाटचाल करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या मराठी उद्योजकता दिवसाबद्दल शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर, आपले मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपण वळूया एका महत्त्वाच्या सन्मान सोहळ्याकडे. केसरकर साहेबांच्या उपस्थितीत, अर्थातच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्या उपस्थितीत आपण 3 उद्योजकांना या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यापैकी पहिल्या उद्योजकांचं जे प्रोफाईल आहे सचिनजी लावण, याचं वाचन अजिता करेल. मी सचिनजी लावण यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक मंचावर यावं. धडाडी हे सातारा जिल्ह्याच्या मातीचं ठळक वैशिष्ट्य. साताऱ्यातील एका शेतकरी कुटुंबातील एका धडाडीचं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन किसन लावण. वयाच्या 18व्या वर्षी सचिन मुंबईला आले. सुरुवातीला लहान मोठी कामं करून मग अकाउंटंट आणि टॅक्स कन्सल्टंट म्हणून त्यांनी काम चालू केलं. हे करत असतानाच 2013ला गोयंका लाइटिंग ग्रुप त्यांनी जॉईन केला आणि इथेच ग्लिस्टरच्या जन्माचा पाया रचला गेला. इथे त्यांना एक कंपनी चालवण्यासाठी आवश्यक सर्व कौशल्य शिकायला मिळाली. याच अनुभवातून 2017ला इलेक्ट्रिकल उपकरणांचा आणि LED लाईट्स आणि होम अप्लायन्सचा ग्लिस्टर हा स्वतःचा ब्रँड सुरू केला. उत्तम दर्जा आणि योग्य दर या गुणांच्या जोरावर पहिल्या वर्षी 1.5 करोड असणारा टर्नओव्हर आता 40 करोडपर्यंत पोहोचलाय. आणि ग्लिस्टर ब्रँड आता महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, केरळ इत्यादी राज्यात पोहोचलाय. याचबरोबर आता एक्सपोर्टच्या क्षेत्रात पाऊल टाकून साऊथ आफ्रिका देशात माल पाठवायला सुरुवात केली आहे. ज्या गावात साधी लाईट नसायची त्या गावातील एका सामान्य मुलानं असामान्य असं ध्येय ठेवलं की प्रत्येक घरातला अंधार संपून तिथे प्रकाश पोहोचावा. घराघरात प्रकाश पोहोचवण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत असलेल्या या ग्लिस्टर ग्रुपला आधीच्या 100 डिस्ट्रीब्युटरसह ताकदीचे नवीन सुपर स्टॉकिस्ट डिस्ट्रीब्युटर यांच्याशी जोडले जाण्याचे ते प्रतीक्षित आहे. अशा या सचिन लावण सरांचा आपण जोरदार टाळ्यांनी इथे स्वागत करणार आहोत. अशी धडाडीची नेतृत्व आपल्याला लाभलेली आहेत आज. आदरणीय शिक्षण मंत्री केसरकर साहेब आणि तमाम मान्यवरांना विनंती आहे की आपण सचिनजी यांना सन्मानित करण्यासाठी पुढे यावं. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट मराठमोळ्या या उद्योजकासाठी. सचिनजी, आपले आणि आपल्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन. असं म्हणतात की आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, ही उक्ती खरंच सरांनी इथे सार्थ करून दाखवलेली आहे. आणि यानंतर आणखीन 2 उद्योजकांचा सन्मान सोहळा इथे आपण करणार आहोत, पण वेळेच्या कमतरतेमुळे आपण त्यांचं प्रोफाईल अजिता शॉर्ट अँड स्वीट मी सांगतोय. अर्थातच मी ज्या दिग्गज अशा व्यक्तिमत्वाचा उल्लेख मगाशी केला की अध्यात्म असो किंवा उद्योग क्षेत्र असो, कोटींची उड्डाणं घ्यायला आमचे ट्रस्टी आम्हाला शिकवतात. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आज सन्मानित करणारी व्यक्ती ही मंचावर आहे आणि ज्याचा सन्मान होणार आहे ती व्यक्ती त्याच कुटुंबातनं बिलॉंग करते. सो प्लीज वेलकम द वन अँड ओनली डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ पीतांबरी ग्रुप, ऑनरेबल परीक्षित प्रभुदेसाई सर यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. आपल्या वडिलांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी इथे त्यांना प्रदान करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्या. पीतांबरी हे खूप मोठं नाव आहे ज्यांनी कोटींची उड्डाणं घेऊन मराठी माणसाला व्यवसाय कसा करावा याविषयीचं आदर्श घालून दिलेले आहेत. मी केसरकर साहेब आणि तमाम मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि परीक्षित प्रभुदेसाई साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. जरा जोरदार टाळ्या. अभिनंदन परीक्षितजी. आणि ज्या माणसानं आम्हाला उद्योग करायला शिकवलं
त्यांचा DNA तुमच्याकडे आहे आणि त्यामुळे परीक्षितजी मनपूर्वक अभिनंदन. यानंतर तिसऱ्या सन्मानाकडे आपण वळतोय आणि तो आहे आर्किटेक्ट प्रशांत सुकटणकर सर, टँजंट डिझाईन सेलचे सर्वे सर्वा आर्किटेक्ट प्रशांत सुकटणकर सर. प्रशांतजी, मी आपणास विनंती करतो की आपणही मंचावर येऊन हा सन्मान स्वीकारावा. पुन्हा एकदा मी केसरकर साहेबांना विनंती करेन की आपण द वन अँड ओनली आर्किटेक्ट प्रशांत सुकटणकर ज्यांनी टँजंट डिझाईन सेलच्या माध्यमातून रोहित भाटकर सर, आपणही कृपया मंचावर यावं अशी मी आपणास विनंती करतो. रोहित भाटकर सर, प्लीज कम ऑन द स्टेज. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. सगळ्यांना या गोष्टीची उत्सुकता आहे की आजच्या मराठी उद्योजकता दिवसाच्या निमित्तानं सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची उपस्थिती इथे अपेक्षित होती, पण एका महत्त्वाच्या कामामुळे त्यांनी केसरकर साहेबांना इथे अवश्य भेट द्यावी असं सांगितलंय. मगाशी पाहिलं आपण याची देही याची डोळा. मुख्यमंत्री साहेबांचा फोन मंचावर असताना त्यांना आला आणि त्यांनी सांगितलं की सॅटर्डे क्लब मेंबर्सच्या पाठीशी मी सदैव असणार आहे आणि याची खात्री करण्याकरता मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून जे प्रसिद्ध आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की सर तुम्ही सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट परिवाराचा भाग आहात. एलिट क्लबचे ते प्राऊड मेंबर आहेत. सो जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात उदय सावंत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी उद्योजकांच्या मागण्या इथे सादर कराव्या आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर काय आहे याची आपल्याला लवकरच अपेक्षा आहे. ते केसरकर साहेबच सांगतीलच. जरा जोरदार टाळ्या सावंत साहेब यांच्यासाठी. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्याकरता आज येथे उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून आलेले सगळे मराठी उद्योजक माता बंधू भगिनींनो, आपणा सगळ्यांना या मराठी उद्योजकता दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मी उदय सावंत, सॅटर्डे क्लब एलिट ग्रुपचा मेंबर, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि महाराष्ट्र राज्य उद्योग सेलचा प्रमुख म्हणून खरं तर आज या मंचावरती प्रमुख पाहुणे म्हणून किंवा आपलं एक श्रद्धास्थान या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपस्थित राहणार होते आणि त्यांच्यासमोर या महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपल्याला मांडायच्या होत्या, परंतु साहेब फार जास्त बिझी असल्यामुळे काही कामं अशी अचानक आल्यामुळे रात्री 2 वाजता मला फोन आला आणि मला सांगितलं गेलं की माझ्याऐवजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री श्री दीपकभाई केसरकर हे उपस्थित राहतील आणि त्याप्रमाणे दीपकभाई केसरकर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांचंही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर समस्त सन्माननीय मंचाचं मी स्वागत करतो. कोणताही कार्यक्रम असला आणि आपण मान्यवरांना बोलवलं की मागण्या हा त्याचा एक अविभाज्य भाग असतो आणि त्या मांडल्या नाहीत तर तो कार्यक्रम पूर्ण झाला असं होत नाही. पण इथे मला आवर्जून तुमच्यासमोर मांडावंसं वाटतं की मागण्या मांडण्याच्या अगोदरच या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचा आत्ताच फोन आला होता माझ्या फोनवरती आणि त्यांनी ठामपणे आपल्याला खात्रीपूर्वक असं सांगितलेलं आहे की ज्या मागण्या तुम्ही मांडणार आहात मराठी उद्योजक त्या सर्व मागण्या दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील अशी खात्री, अशी शाश्वती तू मराठी उद्योजकांना दे. मी माझ्या स्वतःला भाग्यवान समजतो आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की ज्याचे मी अनुभव प्रत्यक्षात घेतोय की या महाराष्ट्र राज्याला आदरणीय श्री एकनाथजी शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री लाभला. हे खऱ्या अर्थाने खरंच आपलं भाग्य आहे. कारण मी डोळ्यांनी पाहतोय रात्रीचे 3-3, 4-4 वाजेपर्यंत हे व्यक्तिमत्व सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहे. आदरणीय भाई, सर्व महाराष्ट्रातले मराठी उद्योजक सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरती एकवटलेले आहेत
आणि आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी, आमच्या मागण्या फार सर्वसामान्य आहेत. जागतिक पातळीवरतील उद्योजकांना महाराष्ट्र शासन रेड कार्पेट पॉलिसी देते, परंतु मराठी असलेले, महाराष्ट्रात असलेले छोटे छोटे नवन तरुण उद्योजक या सर्वांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या वारंवार आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मांडतो आहोत. त्याच्यातल्या काही मागण्यांना आपण प्रोत्साहन दिलेलं आहे, काही मागण्या मान्य केलेल्या आहेत, परंतु अशा काही मागण्या आहेत की ज्या आवर्जून आपल्यासमोर मांडणे गरजेचं आहे. DP आणि RP मध्ये प्रत्येक ठिकाणी नागरिक क्षेत्राची विकास योजना आणि प्रादेशिक विकास योजना याच्यामध्ये MIDC हीच प्लॅनिंग ऑथॉरिटी असावी असं आमची आवर्जून मागणी आहे की जेणेकरून सगळ्या गोष्टी सुलभ रीतीने उद्योजकांना मिळतील. आणि दोन प्रकारच्या प्लॅनिंग ऑथॉरिटी असल्यामुळे त्याचा फार मोठा त्रास आम्हाला होतो. तर ही एक आमची आवर्जून मागणी आहे. MIDC 5 स्टार टाईप इन्फ्रास्ट्रक्चर औद्योगिक वसाहती, MIDCला आपण 5 स्टार टाईप इन्फ्रास्ट्रक्चर देतो, मात्र ज्या औद्योगिक वसाहती आहेत त्यांना आपण जर त्याचं अवलोकन केलं तर त्या झोपडपट्टीसारख्या वसलेल्या आहेत. तर आवर्जून ह्या सगळ्या जेवढ्या MIDC औद्योगिक वसाहती आहेत त्यांना देखील MIDC सारख्या 5 स्टार इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मिळाव्यात, ही आमची एक मागणी आहे. अविकसित असलेले भूखंड जे आहेत, ज्यांचं वाटप झालेलं नाही आहे, त्यांच्यासाठी नियोजनबद्ध योजना निर्माण करावी आणि ते आपल्या महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांना प्राधान्याने वितरित करण्यात यावे, अशी एक आमची आवर्जून मागणी आहे. नवतरुण उद्योजकांना आपण प्राधान्याने भूखंड वाटप करावं व स्टार्टअपसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती आमच्या मराठी उद्योजकांना देण्यात याव्यात, अशी मी आवर्जून आपल्याकडे मागणी करतो. क्लस्टर डेव्हलपमेंट ही केंद्र शासनाची योजना मोठ्या प्रमाणात शासनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जावी आणि त्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला जवळपास 4 वर्षामध्ये 10 लाख कोटी रुपये मिळू शकतात. तर त्याचा प्राधान्याने त्याचा मागोवा घेऊन त्याचा फायदा आपल्या या नवतरुण मराठी उद्योजकांना व्हावा. उद्योग क्षेत्र, उद्योग व्यवसाय व सेवा क्षेत्र यांचा पुढील 50 वर्षांचा अभ्यास करून नियोजन विभागाबरोबर राज्याच्या खाजगी क्षेत्राच्या सहभागाने धोरण ठरवण्यासारखा नियमित बैठका आयोजित कराव्यात आणि त्याच्यात सॅटर्डे क्लबला आपण आवर्जून सहभागी करावं, अशी आमची मागणी आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र हे महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी आपण हा जो काही कार्यक्रम आहे तो राबवावा. MIDCच्या जेवढ्या जागा खाली आहेत, ज्याला आपण RG PG किंवा रिझर्वेशन दिलेलं आहे, अशा ठिकाणी वृक्षारोपण करण्याकरता आमच्या MIDC, आमच्या सॅटर्डे क्लबच्या अशा अनेक सदस्य आहेत की जे ही जागा दत्तक तत्वावरती घेऊन किंवा केअरटेकर म्हणून घेऊन त्याच्यावरती वृक्षारोपण करू इच्छितात. आणि हा मोकळ्या जागा ठेवल्यानंतर त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम होतात, ते एन्क्रोचमेंट होते आणि आपण रिझर्वेशनसाठी ठेवलेल्या जागा त्यांचा उपयोग होत नाही. त्यामुळे आवर्जून ही मागणी आपण मान्य करावी की आम्ही आमच्या स्वखर्चाने त्या जागांवरती वृक्षारोपण करू इच्छितो आणि MIDCचा परिसर प्रदूषणमुक्त करण्यासाठी आमचा हा एक भाग असेल, आमचा हा एक प्रयत्न असेल. सर्व MIDCमध्ये एक समान फायर पॉलिसी असावी. सर्व जेवढ्या MIDC क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपल्या फायर पॉलिसीमध्ये खूप विभिन्नता आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या फायर पॉलिसी वेगवेगळ्या ठिकाणी आपण अवलंबतो. मात्र आमची अशी विनंती आहे की सर्व MIDCना आपण एक प्रकारची फायर पॉलिसी अवलंबवावी. MIDCच्या अनेक क्षेत्रामधली ही एक फार मोठी मागणी आहे दीपक भाई आमची, की आपण वेगवेगळ्या क्षेत्रांवरती वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स लावतो. आता आपण पनवेलच्या जवळच्या ज्या MIDCs आहेत त्यांच्यावरती MIDC पण आपला टॅक्स अवलंबते, लावते आणि पनवेल महानगरपालिका पण आपला टॅक्स लावते, नवी मुंबई महानगरपालिका. अशा प्रकारचा डबल टॅक्स आमच्यावरती आल्यामुळे हा बोजा घेऊन आम्ही काही फार मोठे 5,000 10,000 कोटीचे उद्योजक नाही आहोत. आम्हाला जर उभारी द्यायची असेल तर महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारच्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आणि मोठ्या गोष्टी आहेत. तर एका ठिकाणी एका प्रकारचा टॅक्स लागला पाहिजे, एका ठिकाणी एका प्रकारचीच पॉलिसी असली पाहिजे. सर्व उद्योजकांना, जे उद्योजक मोठे असतील किंवा छोटे असतील, तर त्यांना तेवढ्या त्याच प्रकारच्या सर्व पॉलिसी आपण अवलंबल्या पाहिजेत. मोठे उद्योजक
असोसिएशन्स, एक्सपर्ट्स, कन्सल्टंट यांचं एक आपण वेगळ्या प्रकारचं थिंक टँक बनवावं आणि ज्याच्यामध्ये आम्हाला आपण सहभागी करून घ्यावं, की ज्याच्यामुळे आमच्या काही अडचणी आहेत, आमचे काही आपल्याला काही सजेशन्स असतील शासनाला, त्या आम्ही देऊ शकतो. MSMEच्या बॅकलॉगमध्ये अनेक केसेस आमच्या पडून आहेत आणि त्याच्यावरती पण आपण जर लक्ष दिलं, महाराष्ट्र शासनाने असे एक मराठी उद्योजकांसाठी एक सेपरेट कोणत्याही प्रकारची एक टीम जर आपण अधिकाऱ्यांची नियुक्त केली, की केवळ अशा आमच्या सॅटर्डे क्लबसारख्या अनेक संस्था आहेत की ज्या मराठी उद्योजकांसाठी काम करत आहेत, पण मराठी उद्योजक हा समोर ठेवून, त्याला जर समोर ठेवून आपण अशा प्रकारचं एक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची एक कमिटी नियुक्त केली आणि आमच्या अडकलेल्या सगळ्या योजना असतील त्या MSMEमध्ये असतील किंवा इतर ठिकाणी असतील, तर त्यांना जर न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न केलात तर आम्हाला फार मोठं सहकार्य होईल. अशा प्रकारच्या अनेक योजना महाराष्ट्र शासनाच्या आहेत की ज्याचा फायदा मराठी उद्योजकांना होऊ शकतो, परंतु त्याची पूर्ण माहिती किंवा त्याच्याबद्दलची पूर्ण संकल्पना काय आहे ही समजत नसल्यामुळे त्याचा लाभ मराठी उद्योजकांना होत नाहीये. त्यामुळे मी आवर्जून आजच्या या मंचावरून आपल्याला विनंती करू इच्छितो, आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करू इच्छितो, या सॅटर्डे क्लबच्या मंचावरती महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी हे येऊन गेले आहेत. केंद्र शासनाचे MSMEचे मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब हे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे सॅटर्डे क्लब ही महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांना दिशा देणारी एक अग्रगण्य संस्था आहे आणि आम्ही मराठी उद्योजकांसाठी हिरिरीने आपल्यासमोर हे प्रश्न मांडत आहोत. आपण याचा आवर्जून विचार कराल आणि आम्हाला न्याय द्याल, मराठी उद्योजकांना न्याय द्याल. जाता जाता मी एवढंच सांगू इच्छितो, आपण नेहमी म्हणतो मराठी तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, पण आज सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना असं म्हणू इच्छितो की मराठी तितुका मिळवावा आणि उद्योग धर्म वाढवावा. केसरकर साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की सॅटर्डे क्लब जरी आपल्या खिशातून उद्योजकांना पैसे देत नसली तरी पण या उद्योजकांना श्रीमंत होण्याचं पाठबळ, आत्मविश्वास आणि शक्ती देण्याचं काम सॅटर्डे क्लब करते आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सॅटर्डे क्लबच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं अशी मी आजच्या या घडीला आपल्याला विनंती करतो. आणि जाता जाता आपल्या सगळ्यांना एकदा विचारतो की कसे आहात आपण? केसरकर साहेब, ऐकलं, एवढी श्रीमंत लोक आज आपल्या समोर बसलेली आहेत. खऱ्या अर्थाने या लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून आमची विनंती आहे की आमच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहा. आणि ह्या मागण्या मांडण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी मला आत्ता फोनवरती सांगितलं, जो फोन मी केसरकर साहेबांना दिला, की उदय, सगळ्या उद्योजकांना एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने ठामपणे आश्वासित कर की तुमच्या सर्व मागण्या मी मान्य करणार. महाराष्ट्र शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मराठी उद्योजक वाढला पाहिजे, टिकला पाहिजे आणि पुढे गेला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सरस्वतीची उपासना करणारा मराठी माणूस लक्ष्मीची उपासना करू लागला तो एका माणसामुळे, आणि ते म्हणजेच ब्रिज इंजिनियर माधवराव भिडे साहेब. आता सावंत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं पण आली आहेत आणि तसा हमखास फोन पण आलेला आहे. पण याचा अश्युरन्स आणि याबद्दलचं आणखीन वक्तव्य करण्याकरता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणारे सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांना आता मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून उपकृत करावं. जरा जोरदार टाळ्यांचा, श्रीमंत टाळ्यांचा कडकडाट केसरकर साहेबांसाठी. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आपल्या संस्थेची स्थापना ज्या भिडे साहेबांनी केली त्यांच्या स्मृतीला वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय अशोकजी दुगाडे साहेब, रवींद्रजी प्रभुदेसाई साहेब, अजितजी मराठे साहेब, उदयजी सामंत साहेब, विजय परांजपेजी, अमेयजी हिटकर, विलासजी शिंदे, हर्षल मोर्डे, संतोषजी पाटील, नितीन बोरसे, बिपिन बनसोडे, त्याचप्रमाणे सॅटर्डे क्लबचे अन्य सर्व संचालक ज्यांचा आपण नुकताच सत्कार केला ते सर्व सत्कारमूर्ती,
उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर मी काल पुण्याच्या दौऱ्यावर होतो आणि रात्री 2:30 वाजता मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. मुख्यमंत्री महोदय कधी 3 शिवाय झोपतच नाहीत. लोक त्यांची भेट पाहिजे असली तर 1 नंतर येतात, कारण 1पर्यंत एवढी गर्दी असते आणि त्याच्यानंतर अनेक लोक आपली कामं घेऊन येत असतात. आणि खरं तर ते असे आहेत की जर आज खरोखर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या मिनिस्ट्रीचं एक्सपान्शन चाललं आहे, अनेक राजकीय घडामोडी चालल्या आहेत, अशा वेळेला त्यांची उपस्थिती काही ठिकाणी असणं आवश्यक होतं. आणि त्याच्यामुळे रात्री मी पुण्याला असताना मला 2:30 वाजता फोन आला की कुठल्याही परिस्थितीमध्ये ठाण्याला जायचं आहे. ठाणा हे खरं तर त्यांची कर्मभूमीसुद्धा आहे आणि एक असा नेता की ज्यांनी रिक्षा चालवण्यापासून सुरुवात केली आणि एक चांगला उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःचं नाव मिळवलं, एक चांगला राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःला घडवलं आणि ते घडवण्यामागे जशी बाळासाहेब ठाकरे साहेबांची प्रेरणा होती तशी आनंद दिघे साहेबांची सुद्धा प्रेरणा होती. आणि त्याच्यामुळे असा एक मुख्यमंत्री की ज्यांनी रस्त्यावर कोणाचा ॲक्सिडेंट झालेला बघितला किंवा एखादी ॲम्ब्युलन्स जरी बंद पडलेली बघितली तरी त्यांची गाडी त्या ठिकाणी थांबते. एखाद्या मनुष्य अडचणीत असला, आपल्याला कदाचित हे काय राजकीय प्लॅटफॉर्म नाही, परंतु एक मुख्यमंत्री निधी असतो ज्याच्यामधून आरोग्यामध्ये मदत केली जाते. तर मागच्या 2.5 वर्षामध्ये साधारण एक 6 ते 7 कोटी रुपयाची मदत केली गेली आणि त्यांनी आपल्या एका वर्षामध्ये 74 कोटी रुपयाची मदत ही महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या जे आजारी लोक होती त्यांच्यासाठी केलं. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की ठाण्यामध्ये आल्यानंतर, आणि मी ठाण्यामध्ये एकदा आल्यानंतर इथल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये राहिलो होतो आणि त्याच्या शेजारी हॉस्पिटल आहे आणि ते डॉक्टर मला म्हणाले की ज्या दिवशी शिंदेसाहेबांचं वाढदिवस असतो त्या दिवशी आम्ही 100 लहान मुलांच्या हृदयावरच्या शस्त्रक्रिया पूर्ण विनामूल्य करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक हे होऊन गेले, ही आपली परंपरा आहे. आपण ज्याला फाउंडर ऑफ महाराष्ट्र असं जर तुम्ही घातलं गुगलवर तर नाव येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, की ज्यांनी या केवळ राज्याची नाही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपण त्यांच्या दाखवलेल्या मार्गदर्शनावर काम करत असतो आणि मराठी एक राज्य म्हणून या राज्याचा कारभारसुद्धा करत असतो. परंतु एक गोष्ट मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की ज्या मी मराठी भाषेचा सुद्धा मंत्री आहे, आत्ताच हेटे साहेब आले, ते आमच्या एज्युकेशनमध्ये सुद्धा काम करतात. त्यांची UFO कंपनी आहे आणि त्याच्यामधून ते सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण करत असतात. परंतु मी त्यांना सांगितलं की सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण करत असताना महाराष्ट्राचा जो भाग अनॲक्सेसिबल आहे तिथं तुमच्या टेक्नॉलॉजीचा जास्त वापर झाला पाहिजे. शेवटी टेक्नॉलॉजीचा वापर दराखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आपल्या मराठी बांधवांना होईल, त्याला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की शिक्षण हे शेवटपर्यंत पोचलेलं आहे. तसं मराठी भाषेचं ज्यावेळेला मी ठरवलं की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जेवढी मराठी माणसं आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणायचं. जवळजवळ 54 देशातले प्रतिनिधी हे मुंबईमध्ये आलेले होते वरळीला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे वेगवेगळे विषय ठेवले होते त्याच्यामध्ये उद्योजकता आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंट ह्याचा विषय ठेवलेला होता. कारण तुम्ही ज्याला परदेशामध्ये जाता, आता मी हल्ली जर्मनीमध्ये गेलो होतो. जर्मनीमध्ये जाण्याचं कारण असं होतं की मी मुंबईचा सुद्धा पालकमंत्री आहे आणि स्टुटगार्ट नावाचं शहर आहे, ते मुंबईची सिस्टर सिटी आहे. त्याच्यामुळे त्यांचं स्टुटगार्ट मीट्स मुंबई नावाचा एक इव्हेंट होता आणि एक राऊंड टेबल कॉन्फरन्स होती. त्यामध्ये मी ज्याला गेलो होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की भारत हा सर्वात तरुण देश असल्याचा फायदा असा आहे की आज जर्मनीला 4 लाख लोकांची आवश्यकता आहे. ही मॅनपॉवर महाराष्ट्रातून जाऊ शकते. मॅनपॉवर सप्लाय करणं किंवा त्यांचं ट्रेनिंग करणं, त्यांना परदेशात पाठवणं हा सुद्धा एक मोठा उद्योग आहे. शेवटी आपण काय करू शकतो की केरळमध्ये सगळ्यात जास्त मॅनपॉवर ही जगभराला पुरवली जाते. आज केरळमधल्या नर्सेस सर्वोत्कृष्ट नर्सेस म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामुळे एक्सपोर्ट हा केवळ कमॉडिटीचा होतो असं नाही आहे. तर आपण ज्या एज्युकेशन फील्डमध्ये मी काम करतो तिथं आता आपल्याला एक वैश्विक दृष्टिकोन घेऊन काम करण्याची गरज आहे. की ज्यावेळेला आपण म्हणतो की भारत हा सर्वात तरुण देश आहे आणि एवढी मोठी मॅनपॉवर ही कदाचित अनएम्प्लॉईड राहिलं तर ती लायबिलिटी असू शकते, परंतु ती जर एम्प्लॉयबल केली तर ती भारताची फार मोठी ताकद असू शकते. आणि ही ताकद आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्रजी मोदी साहेबांनी ओळखली
आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटची एक मोठी चळवळ ही त्यांनी भारतभर सुरू केली आणि त्याच्यामध्ये अनेक लोक सेल्फ एम्प्लॉयमेंट करायला लागले. परंतु एक मोठा जी रिक्वायरमेंट होती इंडस्ट्रीजची, आमचे लोढासाहेब हे स्किल डेव्हलपमेंटचं कामकाज सांभाळतात, त्यांनी एक महाराष्ट्रातल्या इंडस्ट्रियलिस्टची एक सभा घेतली जशी तुमची आहे, मराठी उद्योजकांची. हे आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. त्या एका मिटिंगमध्ये राजभवनला एक मिटिंग होती, 1.25 लाख तरुणांना एका वेळेला नोकऱ्या मिळाल्या. ही महाराष्ट्राची ताकद आहे, ही इंडस्ट्रीजची ताकद आहे आणि ही ताकद विसरून चालणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही एकत्र येता, या एकतेमध्ये बळ असतं. आणि ज्यावेळेला मी आपल्याला शिंदेसाहेबांच्याबद्दल, फडणवीस साहेबांच्याबद्दल ज्यावेळेला सांगतो, त्याला त्याच्यामधली महत्त्वाची बाब अशी असते की हे नेते सेन्सिटिव्ह आहेत. त्यांना नेमकं कळतं की ह्या वेदना आहेत, या मागण्या आहेत. हे केलं तर महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. आपण ज्या मॅग्नेटिक महाराष्ट्राचा उल्लेख केला, ती चळवळ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ती चळवळ सुरू झाली. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं फार मोठं महत्त्व हे विकासामध्ये असतं. आणि म्हणून ज्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर सर्वोत्कृष्ट असतो तो जगातला सर्वात बलवान देश असतो. म्हणून आज तुम्ही महाराष्ट्राकडे बघा, मुंबईकडे बघा, पुण्याकडे बघा, इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात तिथं तयार होत आहेत. मग ते मेट्रो असतील, तिथं जाणारे हायवेज असतील, त्या ठिकाणी जर एकच तुम्ही नुसता ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज बघितला तर एका ब्रिजमुळे आमचं जे पर स्टेट आपण ज्याला GDP म्हणतो, तर तो एका ब्रिजमुळे किती वाढू शकतो एवढी ताकद मुंबईमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. तुम्ही 10 मिनटामध्ये मुंबईला पोहोचू शकता रायगड डिस्ट्रिक्टमधून. ही दूरदृष्टी असायला लागते. ती दूरदृष्टी महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे. ज्यावेळेला आपण म्हणतो लक्ष्मणराव किर्लोस्करांच्याबद्दल बोलतो, ज्यावेळेला आपण वालचंद हिराचंदांच्याबद्दल बोलतो, ज्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची निर्मिती केली. वालचंद हिराचंद हे मराठी उद्योजक होते. जरी ते मराठी फॅमिलीमध्ये नव्हते, पण सोलापूर, कोल्हापूर इथं 2-2, 3-3 म्हणजे 200-200 वर्ष लोक महाराष्ट्रामध्ये राहिले आणि ते मराठी झाले. ज्यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची स्थापना केली, ज्याने एव्हिएशन इंडस्ट्रीची स्थापना केली, ज्यांनी शिपिंग इंडस्ट्रीची स्थापना केली, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बनवलं. लक्ष्मणराव किर्लोस्करांचा जो ग्रुप आहे, किर्लोस्कर ग्रुप, हा मराठी माणसांमध्ये आज 1 नंबरला बाबा कल्याणींची भारत फौज आहे आणि 2 नंबरला किर्लोस्कर ग्रुप आहे. म्हणजे जे बिलियॉनर 2 मराठी बिलियॉनर आहेत, हे दोन्ही पुण्याचे आहेत, महाराष्ट्रातले आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं, वालचंद हिराचंदांची जी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, आपण जो सी लिंक मुंबईचा बघतो, हा HCLने बांधलेला आहे, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन लिमिटेडने बांधलेला आहे. त्याच्यामुळे ज्या भिडे साहेबांनी आपल्या सॅटर्डे क्लबची स्थापना केली, ते स्वतः एक उत्कृष्ट ब्रिजमधल्या क्षेत्रातले इंजिनियर होते. परंतु त्यांनी मराठी माणसांना जोडणारा दुवा आणि मराठी उद्योजकांना जोडणारा दिवा हा सॅटर्डे क्लबच्या निमित्ताने स्थापन केला. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. तिथं आता आपण पारितोषिक दिलं पितांबरीला, तर पितांबरीचं एक मार्केटिंगचं स्वतःचं एक विश्व आहे की आपण जो दिवा पेटवतो तो दिवा नॉन एडिबल ऑइलने पेटवणं ही भारताची संस्कृती. काय तर भारताची संस्कृती खूप वेगळ्या तऱ्हेची संस्कृती आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही विचार करून केलेली होती की जे तेल आपण खाण्यासाठी वापरत नाही, ते देवाला जर वापरलं तर खाण्याचं तेल हे माणसांच्या खाण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. हे पहिल्यांदाच पितांबरीने महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे आजसुद्धा आम्ही जे आमच्या देवाला तेल वापरतो ते पितांबरीचं तेल असतं. म्हणजे पितांबरीची सुरुवात ही पितळ चकचकीत करण्यापासून झाली. परंतु आपण ॲव्हेन्यूज कशा शोधायच्या. एक आपल्यामधलेच उद्योजक आहेत जे मराठीचे आहेत, संजय घोडावत. त्या संजय घोडावतनी सुद्धा डायव्हर्शन केलं. आपल्या मूळ बिझनेसमध्ये ज्याला हेल्थ इश्यूज यायला लागले त्याला त्यांनी कशा रीतीने डायव्हर्शन केलं. हा उद्योजकांसाठी उत्कृष्ट उदाहरण आहे की आपण कशा रीतीने वेगवेगळ्या फील्ड्स शोधून काढले पाहिजेत, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. जसं ITC सगळ्यात मोठी सिगरेट बनवणारी कंपनी होती, परंतु आज हॉस्पिटॅलिटीमध्ये
टाटांच्या खालोखाल म्हणजे इंडियन हॉटेल लिमिटेडच्या खालोखाल ITC 2 नंबरचा ग्रुप महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सर्व लोक हे खरं तर आमची 3री पिढी आहे उद्योगातली, परंतु ज्या वेळेला मी काम करतो, राजकारणामध्ये काम करतो, त्याला मला नेहमी वाटतं की मराठी उद्योजक मोठा झाला पाहिजे. एखादा मराठी उद्योजक मला भेटला की मी त्याला अतिशय आनंदाने भेटतो, कारण त्याच्यामध्ये आपण स्वतःला बघत असतो की केवळ नोकऱ्या शोधणारं मराठी मनुष्य न राहता नोकरी देणारा मनुष्य मराठी झालेला आहे. आणि तुम्ही सर्वजण ते आहात याचा सार्थ अभिमान मला स्वतःला आहे. जे मुद्दे आदरणीय सामंत साहेबांनी इथं मांडले त्याच्यामध्ये MIDCमध्ये एकच डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असावी, अतिशय व्हॅलिड मुद्दा आहे. ज्याला आपण GSTच्या युगामध्ये आलो आहे आणि आपण म्हणतो की सगळे टॅक्सेस ॲबॉलिश करायचे आणि एकच टॅक्स ठेवायचा, आणि ज्याप्रमाणे आपण GST ठेवला त्याप्रमाणे आपली जी ही मागणी आहे, मी निश्चितपणे CM साहेबांशी बोलेन, या खात्याचे मंत्री उदय सामंत साहेबांशी बोलेन, आपण हे निश्चितपणे करू. MIDCमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची एक मोठी मूव्हमेंट ही सध्या चालू आहे. मी कोल्हापूरचा सुद्धा पालकमंत्री आहे, जसा मुंबईचा आहे तसं. तर कोल्हापूरला सुद्धा आमच्या जे MIDC आहेत त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी ह्यावर्षी MIDCने आम्हाला 100 कोटी रुपये मंजूर केले. शेवटी आपण जर फॉलोअप केला त्या स्तरावर तर ही रक्कम आपल्याला मिळू शकते. MIDC एक आमचे जे सगळ्यात चांगली कॉर्पोरेशन्स आहेत त्याच्यापैकी एक MIDC आहे. त्याच्यानंतर स्टार्टअपच्या ज्या सुविधा आहेत त्या मराठी उद्योजकांना मिळाव्या अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. ही सुद्धा रास्त मागणी आहे. मुळातच स्टार्टअप ही मुवमेंट सुरू केली आदरणीय मोदी साहेबांनी, आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की भारतातले सगळ्यात जास्त स्टार्टअप्स हे महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि म्हणून हे सुद्धा तुमचं सगळ्यांचं एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ही आपली मागणी निश्चितपणे मी याच्याबद्दल बोलेन. त्याच्यानंतर रिझर्वेशनमधल्या ज्या काही प्लॉट्स असतात ह्याच्यावर वृक्ष लागवड झाली पाहिजे, काही रिक्रिएशनल फॅसिलिटीज त्याच्यामध्ये निर्माण झाल्या पाहिजेत, आणि तिथली जी आपली इंडस्ट्रीयल असोसिएशन असेल त्याच्याकडे ह्याची जबाबदारी सोपवली गेली पाहिजे. हा सुद्धा एक चांगला विचार आहे. निश्चितपणे याच्या माध्यमातून अनेक वेळेला असं असतं की मोकळे प्लॉट हे डेव्हलप केले जातात, पण ती इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे जे एक मध्यंतरी धोरण घेण्यात आलं की इंडस्ट्रीमधला काही भाग हा हाऊसिंगसाठी रिझर्वेशन ठेवण्याचं धोरण हे महाराष्ट्राने स्वीकारलं. त्याच्यानंतर जर तिथं आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अधिक उद्योजक राहत असतील, तिथं काम करणारे कर्मचारी राहत असतील, तर त्यांना आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आवश्यक ते एन्व्हायरमेंट तिथलं जपलं गेलं पाहिजे. ही भूमिका आपण अतिशय रास्त घेतलेली आहे, त्याच्याबद्दल मी अवश्य बोलेन. फायर पॉलिसी युनिफॉर्म असावी. MIDCमध्ये खरं तर फायर स्टेशन असतातच, त्याचा एक तो अविभाज्य भाग आहे. तरी पण आपले जे काय संकल्पना आहे आपण जर विस्तृतपणे त्याच्या संदर्भात पाठवलं त्याचासुद्धा विचार केला जाईल. आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राबद्दल आपण म्हटलेलं आहे की ज्या वेळेला मी पूर्वीच्या गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा होतो आणि वित्त खात्याला मी राज्यमंत्री होतो, वित्त आणि गृह खात्याचा, त्यावेळेला सुद्धा फडणवीस साहेबांच्याबरोबर जवळून काम करण्याची संधी मला लाभली. आणि त्याच्यामध्ये मेक इन इंडिया ही जी मुवमेंट आहे त्याच्यामधलं सगळ्यात मोठं जे एक्झिबिशन झालं ते महाराष्ट्रामध्ये BKCला झालेलं होतं, आणि त्याचं स्वतः उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान महोदय आलेले होते. शेवटी महाराष्ट्र म्हटल्यानंतर केवळ मराठी उद्योजकांपुरता महाराष्ट्र सीमित नाही, तर भारतातल्या सगळ्यात मोठ्या 10 उद्योगपतीमध्ये 7 उद्योगपती हे मुंबईचे आहेत, आणि त्याच्यामुळे मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे. शेवटी आपण त्याचा अभिमान तर ठेवलाच पाहिजे, परंतु मुंबईचं ज्याला आपण वैभव म्हणतो, कदाचित आता त्याला गतवैभव म्हणता येईल, पण मी त्याला गतवैभव कधीच मिळत नाही, त्याला पास्ट ग्लोरी असं म्हणतात. ती पास्ट ग्लोरी रिस्टोर करणं हे खूप मोठं चॅलेंज हे महाराष्ट्रासमोर आहे. कारण असं एक युग होतं की ज्या वेळेला 50% उद्योग हे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये होते. आज एकंदर जो टॅक्स गोळा होतो त्याच्यापैकी 18% हिस्सा हा आपला GSTमध्ये आहे. एवढा महाराष्ट्र अजूनसुद्धा मोठा आहे, परंतु इतर लोक आपल्याशी कॉम्पिटिशन करत आहेत. इतर अनेक लोक ज्या सवलती देत आहेत, कारण त्यांच्याकडे उद्योजक यायला तयार नसतात. उद्योजकाचा पहिला चॉईस हा महाराष्ट्र राहिलेला आहे, आणि म्हणून त्या महाराष्ट्राशी कॉम्पिटिशन करायला अनेक लोक अधिकचं सवलती देतात, आणि मग अनेक वेळेला पॉलिटिकली टीकासुद्धा होते
की दुसऱ्या राज्यामध्ये उद्योग का गेले, परंतु दुसऱ्या राज्यामध्ये उद्योग नाही आहेत, त्याच्यामुळे अधिकच्या सवलती ते देऊ शकतात. पण एवढ्या सवलती जर महाराष्ट्राने दिल्या तर महाराष्ट्रामध्ये आपले जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे त्याच्यासाठी पैसे शिल्लक राहणार नाही. महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की जे तुम्हाला केलेल्या इन्व्हेस्टमेंटच्या 100% परतावा देतं. त्याच्यामध्ये जो GST त्या राज्यामध्ये गोळा होतो त्याचा 100% परतावा, काही ठिकाणी 80% आहे, परंतु मागास भागामध्ये हा उद्योग गेला तर हे 100% आहे. 100%च्या वरसुद्धा एवढा GSTचा परतावा महाराष्ट्र देत असतो. आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला असं होतं की आपल्या इलेक्ट्रिसिटीचा दर हा इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. त्याचं कारण असं सुद्धा आहे की आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो इलेक्ट्रिसिटीच्या रेटमध्ये ते सुद्धा कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला त्याचा काही हिस्सा उचलायला लागतो. आणि म्हणून महाराष्ट्र हे एक वेगळ्या तऱ्हेचं राज्य आहे. महाराष्ट्र हे एक सामाजिक क्रांतीचं राज्य आहे. ही सामाजिक क्रांती बरोबर घेऊन, शेतकऱ्यांचं कल्याण बरोबर घेऊन इंडस्ट्रीची सुद्धा ग्रोथ झाली पाहिजे. आणि म्हणून नवीन नवीन विचार हे मराठी उद्योजकांच्या मनामध्ये आलेले आहेत. मी हल्लीच ब्राझीलचं शिष्टमंडळ मला भेटून गेलं. ज्यावेळेला आम्ही जागतिक मराठी परिषद भरवली त्यावेळेला अनेक लोक आली, त्याच्यामध्ये ब्राझीलचे सुद्धा लोक होती. मी कोकणातला आहे, कोकणामध्ये काजू तयार होतो. काजू अनेक लोक खातात, पण त्यांना हे माहिती नाही की काजूला 2 भाग असतात. एक काजू नट ज्याच्यापासून तयार होतं आणि दुसरं असतं काजूचं फळ. तर हे काजूचं फळ हे आपण टाकून देतो कोकणामध्ये, त्याचा काय वापर होत नाही, थोडंफार लोकल काय कन्झम्पशन होतं तेवढंच. त्याच्यापासून कोणीतरी ज्युसेस वगैरे तयार करतात, पण त्याचं प्रोडक्शन म्हणजे 1,15,000 हेक्टरवर सिंधुदुर्गमध्ये काजूचं लागवड आहे. आणि एवढं मोठं जे फळ असतं, तर ब्राझीलचं वैशिष्ट्य असं आहे की ब्राझीलची इकॉनॉमी ह्या काजूवर चालते. तिथं या ज्यूसपासून बियर बनवली जाते. या ज्यूसपासून जसं ॲपल ज्यूस असतं तसं त्यांनी त्याचा वास काढून घेतला आणि ॲपल ज्यूस एवढं चांगलं पेय हे त्यांनी बनवलेलं आहे. त्याचा जो लगदा तयार राहतो फ्रूट ज्यूस काढल्यानंतर, त्याच्यापासून त्यांनी कबाब बनवलेले आहेत, वेगवेगळे एडिबल बनवलेले आहेत. की आता व्हेगान हे एक अमेरिकामध्ये तुम्ही गेलात, अनेक लोक हे नॉनव्हेज सोडून आता व्हेगान झालेले आहेत. त्यांच्यासाठी फणस आपल्याकडे जो असतो, फणसापासून त्याचे जे गरे असतात त्याची सिमिलॅरिटी आहे त्या आपण जे चिकन किंवा मटन असतं त्याच्या फ्लेशची त्याची सिमिलॅरिटी असते. त्याच्यामुळे त्याचा मोठा डिमांड हा ह्या देशांमध्ये आहे. अनेक लोक आपण खरं तर मी ह्या डिपार्टमेंटचा मंत्री झाल्यानंतर अनेक मुलांमध्ये आपण जसं न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे पंतप्रधानांचं स्वप्न आहे, पंतप्रधान महोदयांचं, की व्होकेशनल ट्रेनिंग हा एक अपरिहार्य भाग बनणार आहे स्कूल एज्युकेशनचा ह्याच्या पुढे. आणि मी ज्यावेळेला जर्मनीमध्ये गेलो होतो त्यावेळेला त्यांच्या स्कूल्समध्ये सुद्धा भेटी दिल्या, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरला भेटी दिल्या. त्यांची मुलं 3.5 दिवस ही शाळेमध्ये शिकतात आणि 1.5 दिवस वर्कशॉपमध्ये शिकतात. शेवटी हे कल्चर निर्माण झालं पाहिजे. मुंबई हा पहिला चॉईस का असतो, तर मुंबईमध्ये वर्क कल्चर आहे, हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून जगभरातमधून आलेला कुठलाही इन्व्हेस्टरचा पहिला चॉईस हा मुंबई असतो. आपल्याला हे वैशिष्ट्य जपलं पाहिजे आणि हा एक कल्चरचा भाग म्हणून तुम्ही त्याचे लीडर झाला पाहिजेत. जे भिडे साहेबांचं स्वप्न होतं की जसं आता 2च नावं जर बिलियनरच्या लिस्टमध्ये येत असतील तर ती 10 नावं का होऊ नये, याचा विचार भिडे साहेबांच्या स्मृती जपून चेअरमन साहेब आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे काय फार कठीण नाही आहे, कारण आता विश्वाची दारं ही आपल्यासाठी उघडी झाली आहेत आणि ज्याचं कारण आदरणीय प्रधानमंत्री आहेत. हे काय पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नाही, परंतु मी ज्या वेळेला ज्या देशामध्ये जातो तिथले राजदूत सांगतात की पहिलं त्यांचं हे असतं की त्या देशाबरोबरचं संबंध सुधारणं आणि आपल्या उद्योजकांना, आपल्या वर्कफोर्सला त्या ठिकाणी कशा रीतीने एंट्री मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं. आपल्याला माहिती आहे की आता 10 पेक्षा अधिक देशांनी रुपी हे चलन म्हणून स्वीकारलेलं आहे, इंटरनॅशनल करन्सी म्हणून. ही एक सुरुवात आहे. ज्याला इंटरनॅशनल लिडरशिप आपण आपल्या देशामध्ये तयार होते आणि ज्याला जगभरामध्ये मान्यता मिळते त्याला आपल्यालासुद्धा जगाची दारं ही खुली झालेली असतात. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अनेक चांगल्या टायअप्स होतील इंटरनॅशनल कंपन्यांबरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही आघाडीवर असाल. तुमचे अनेक प्रोडक्ट्स जे अगदी हेल्थ प्रोडक्ट असतील, आज फार्मास्युटिकलमध्ये आपण 1 नंबरला आहोत.
आपण अनेक प्रोडक्ट पाठवू शकतो. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण 1 नंबरला आहोत. आपण अनेक ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स परदेशामध्ये पाठवू शकतो. अनेक ॲव्हेन्यूज आहेत. मी काय इंडस्ट्रियलिस्टना सांगायला नको. उद्योजकता ही तुमच्या मनामध्ये आहेत. तुम्हाला काय मी उद्योजक म्हणून लेक्चर देण्यासाठी इथं आलो नाही. मी फक्त शिंदे साहेबांनी मला सांगितलं की माझ्या भावना आमच्या सगळ्या उद्योजकांना कळवा की मराठी उद्योजक मोठा व्हावा ह्याच्यासाठी जे जे काय करायला लागेल ते सर्व काही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी तुमच्यासाठी करेन, हा त्यांचा शब्द आहे. निश्चितपणे कोणाकोणाचे लहान लहान प्रश्न असतात. कोणाला इंडस्ट्रीला पाणी मिळालं नसतं, कोणाला NA मिळालेलं नसतं. अनेक जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, 100 प्रॉब्लेम एका वेळेला सांगितले तर ते सुटत नाहीत. परंतु आमचे हे 5 प्रमुख प्रश्न आहेत जे तातडीने सुटले पाहिजेत. असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला निश्चितपणे ते सोडवता येतात. आणि म्हणून मी आपल्याला खात्री देतो की एक पॉझिटिव्ह सरकार हे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकावर गेलेलो होतो, 3ऱ्या क्रमांकावर गेलेलो होतो. इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो. गुजरात 1 क्रमांकाला गेलेला होता. त्याच्यानंतरच्या वर्षाला कर्नाटक 1 क्रमांकाला आला. परंतु पुन्हा एकदा हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये भारतात 1ल्या क्रमांकावर आलेलं आहे. 1,30,000 कोटीच्या इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आपल्याला हे वातावरण असंच पुढे घेऊन जायचं आहे. राजकारणासाठी राजकारण होत राहील, टीकेला टीका होत राहील. परंतु आपण जर महाराष्ट्र पुन्हा एकदा बलवान घडवू शकलो तर महाराष्ट्राची कोणीही कॉम्पिटिशन करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया एवढं आव्हान या निमित्ताने आपल्याला सर्वांना करतो. आमचे सर्व डिपार्टमेंट ज्याला जे जे करता येतं, आधुनिकता आणली जाते, ज्याचा उल्लेख या ठिकाणी हेटे साहेबांनी केला. आम्ही तर असं केलेलं आहे की माझ्या डिपार्टमेंटला 2,20,00,000 मुलं काम करतात, शिकतात त्या ठिकाणी. आता 2,20,00,000 मुलं शिकतात तर त्यांना व्यवस्थित एज्युकेशन मिळतं की नाही हे मला इथं बसून समजू शकत नाही. याच्यापुढे मी सांगितलेलं की प्रत्येक स्कूल, आमच्या काही स्कूलमध्ये 10च मुलं असतात, काहीमध्ये 15 असतात, कुठे 5सुद्धा असतात. अनेक वेळेला त्या दुर्गम भागामध्ये शिक्षक जातात की नाही हे सुद्धा आम्हाला कळू शकत नाही, एवढ्या लांब लांब ती गावं असतात. मी सांगितलं आहे प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले वेब कॅमेराज लावा. तिथं मुलं शिकतायत की नाही, तिथला शिक्षक त्याला शिकवतो आहे की नाही हे सुद्धा आपल्यापर्यंत आलं पाहिजे. इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन हे प्रत्येक मुलापर्यंत गेलं पाहिजे. आजपर्यंत आपण काय करत होतो की दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना युनिफॉर्म्स द्यायचो. आमच्या सरकारला ते मान्य नाही, आम्ही सर्वांना युनिफॉर्म एकसारखे दिले. अनेक मुलं अनवाणी यायची, त्यांनी चांगले शूज घातले पाहिजेत, त्यांनी चांगले सॉक्स घातले पाहिजेत आणि ते एवढे सक्षम बनले पाहिजेत की उद्या महाराष्ट्राने नेतृत्व केलं पाहिजे भारताचं. आणि ते नेतृत्व कसं केलं जाऊ शकतं तर ही जी काही जगाला मॅनपॉवर लागते ही मॅनपॉवर आपण महाराष्ट्रातून द्यायला लागेल. आपल्या मनामध्ये एक मिसकन्सेप्ट आहे की इंग्रजी ही जरूर इंटरनॅशनल कम्युनिकेशनची लँग्वेज आहे, पण जगामधले 4-5 मोठे देश सोडले तर कुठेही इंग्रजी बोललं जात नाही. ज्या ज्या देशांची प्रगती झालेली आहे त्यांनी मातृभाषेमध्ये आपलं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. मग टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात प्रगत असलेला जर्मनी असेल तर तिथं जर्मन लँग्वेजमध्ये चालतं. अंतराळामध्ये पहिला मनुष्य पाठवणारा रशिया असेल तर त्याच्या रशियनमध्ये चालतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सर्वात चांगलं इस्रायल असेल तर ते हिब्रूमध्ये ते मुलं शिकलेली असतात. सायन्सला लँग्वेज नसते, गणिताला लँग्वेज नसते. आपल्या भाषेचा अभिमान आणि आपल्या भाषेचा गर्व हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. महात्मा गांधींनी आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीपासून सोडवलं, परंतु इंग्रजीच्या गुलामगिरीमधून सोडवणारं कोण असेल तर ते फक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत की ज्यांनी या वर्षापासून ठरवलेलं आहे की आपापल्या मातृभाषेमध्ये शिक्षण द्यायचं. महाराष्ट्र पहिलं असं राज्य आहे की या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण हे मराठीमध्ये दिलं जाणार. इंग्रजी असणारच, त्याच्यावर मराठीमध्ये. पुढल्या वर्षीपासून मेडिकलचं ट्रेनिंग हे सुद्धा मराठीमध्ये दिलं जाणार. शेवटी आपला तुम्हाला हे का सांगतो, तुम्ही मराठी उद्योजक आहात आणि मराठीचा अभिमान तुमच्या एवढा कोणीच बाळगला नाही आणि तुमचं अभिमान आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. कारण मलासुद्धा खूप इच्छा होती की आमच्या पारंपरिक व्यवसायामध्ये खूप नाम कमवावं, परंतु राजकारण किंवा समाजसेवा हे एक व्यसनासारखं असतं. तुम्ही एकदा त्याच्यामध्ये गुंतत गेला की त्याच्यामधून काहीही बाहेरच तुम्ही पडू शकत नाही. पण मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आणि मी माझं भाषण संपवतो की आज आपण ज्याला कंटुकी फ्राईड चिकन हे एक ब्रँड आहे संपूर्ण जगामध्ये
आणि त्याला 40व्या वर्षी इच्छा होती की मी असा एक ब्रँड बनवावा की जो जगभर जाईल आणि मी त्याचं नेतृत्व करेन. त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की तू जर तुझी सरकारी नोकरी सोडलीस तर मी तुला घटस्फोट देईन म्हणून. अमेरिकेमधला होता. त्याने म्हटले अशी चांगली बायको का सोडायची. ज्यावेळेला तो रिटायर झाला त्यावेळेला वयाच्या 62 तिथं काहीतरी 62-64 काहीतरी रिटायरमेंटचं एज आहे. त्यांनी कंटुकी फ्राईड चिकनची स्थापना केली आणि आज तो त्या क्षेत्रामधला जगातला सगळ्यात मोठा उद्योगपती बनलेला आहे. आणि म्हणून ॲम्बिशनला वयाचं मर्यादा नसते. फक्त तुमच्यामध्ये काम करण्याची कॅपॅसिटी पाहिजे, जिद्द पाहिजे आणि यशस्वी होण्याची ही जिद्द ही तुम्हाला सर्वोच्च पदावर घेऊन जाते आणि ते सर्वोच्च पद आपणा सर्वांना लाभावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद केसरकर साहेब. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. आणि आता आपण कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या अत्युच्च क्षणांना पोहोचलोय. तत्पूर्वी साहेबांच्या उपस्थितीत आपण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची एक दिमाखदार डायरी आज लॉन्च करतोय. सो मी विनंती करेन केसरकर साहेब आणि तमाम मान्यवरांना की त्यांनी या डायरीचा उद्घाटन सोहळा आपल्या हाती घ्यावा. 2 महत्त्वाचे सन्मान आणि ज्या माणसाला ऐकण्यासाठी आणि ज्यांचे अनुभवण्यासाठी प्रत्येक मराठी उद्योजक आसुसलेला असतो अशा शिंदे साहेबांची या ठिकाणी विलास शिंदे साहेबांची मुलाखत इथे संतोष पाटील सर घेणार आहेत. मग शेवटचे षटकार बाकी आहेत. त्यामुळे आता आपण लगेचच या डायरीच्या अनावरण सोहळ्याकडे वळूया. आणि मी केसरकर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते, आपल्या शुभ हस्ते ही डायरी आतापासून व्हिजिटर्सना काय सांगायचं, कसं मांडायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या डायरीत आहेत. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण उद्घाटन झालेल्या या डायरीचं अनावरण साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. मी लगेचच साहेबांना विनंती करतो की आपण सह्याद्री फार्म्सचे उद्योजक विलासजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा. बॅकस्टेज टीम पटकन आपण सन्मान ची अरेंजमेंट जी आपली आहे ती करून घेऊया कारण वेळेची कमतरता आहे. पण शेवटच्या चेंडूमध्ये षटकार इथे महत्त्वाचे. कोणी आसन सोडणार नाही. एव्हरीबडी रिजन हेड, CST टीम मेंबर्सना ऑब्झर्व करा. आपण सूचना दिलेल्या आहेत. कोणीही उठणार नाही कारण यानंतरचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. सो प्लीज रिस्पेक्ट द डिसिप्लिन ऑफ द प्रोग्राम. थँक्यू सो मच. विलास शिंदे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान इथे केला जातोय. आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे ब्रँड अँबॅसेडर ज्यांनी गेली 8 वर्ष आपल्यावर इथे विश्वास दाखवलाय संदीप कुलकर्णी सर यांनाही केसरकर साहेब यांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या अभिनेत्यानं उद्योजकतेमध्ये सॅटर्डे क्लबचा झेंडा अटके पार रोवलेला आहे. त्यामुळे केसरकर साहेबांना विनंती आहे संदीप कुलकर्णी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. मान्यवरांना हा सन्मान झाल्यानंतर समोरील आसनांवर आसनस्थ होण्याची विनंती आहे. शेवटचा पण महत्त्वाचा कार्यक्रम अर्थातच या दिग्गज व्यक्तिमत्वाची शिंदे साहेबांना भेटण्यासाठी आपण इथे आलोय. जितके एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महत्त्वाचे आहेत तितकेच महत्त्वाचे उद्योजकतेत विलास शिंदे आहेत आणि त्यामुळे यांचं मार्गदर्शन ऐकल्याशिवाय कोणीही जाणार नाही. संतोष सरांना विनंती आहे की आपण ती सूत्र आपल्या हाती घ्याल. पण तत्पूर्वी वुमन विंगच्या सर्व असणाऱ्या प्रज्ञा बापट मॅडम यांना मी इथे आमंत्रित करतो. मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया समोरील स्थानावर आसनस्थ व्हा. धन्यवाद केसरकर साहेब. आपले मनपूर्वक आभार. ट्रस्टी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काइंडली बी सीटेड. शेवटच्या चेंडूतला षटकार ऐकण्यासाठी मी विनंती करतो प्रज्ञा बापट मॅडम यांना की त्यांनी पुढील सूत्र आपल्या हाती घ्यावे.